काठीन घोंगड घेऊ द्या किरण मला बिजत्रला येऊ द्या किरण. काठीन घोंगड घेऊ द्या किरण मला बिजत्रला येऊ द्या किरण. तुम्ही म्हणाल डॉक्टर आज खूपच आनंदी दिसायला लागलेत. मित्र हो, जेव्हा जेव्हा मी तुम्हाला चांगली माहिती सांगणार असतो तेव्हा तेव्हा मी आनंदी असतो. आज फक्त एका काठीच्या मदतीनं तुमच्या मानेचे, खांद्याचे, हाताचे सर्व त्रास दूर करण्यासाठी खात्रीशीर मदत होणार आहे आणि तुमचे लाखो हजारो रुपये वाचणार आहेत. मात्र विनंती असेल की हा व्हिडिओ पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका. प्रत्येक स्टेप बारकाईने समजून घ्या, त्याच्या मागचं शास्त्र समजून घ्या. अतिशय शास्त्रोक्त आणि सहज करता येतील असे. वयाची अट अजिबात नाही, कोणीही करू शकतं. सकाळी उपाशीपोटी करा किंवा संध्याकाळी झोपायला जाताना देखील करू शकता. जर तुमची मान खूप दुखत असेल, सर्वायकल स्पॉन्डिलोसिसचा त्रास सुरू झालेला असेल, खांदे दुखत असतील, जड पडत असतील, वर हात उचलत नसेल, हात जड पडल्यामुळे हाताच्या हालचाली कमी झाल्या असतील, कोपरामध्ये दुखत असेल किंवा हातामध्ये मुंग्या येत असतील, बधीरपणा येत असेल, हाताची बोटं तुमच्या वळत नसतील, सोबतच तुमच्या हातामध्ये सतत तीव्र स्वरूपाच्या वेदना होत असतील, तर या सगळ्या खूप चांगल्या प्रकारे शास्त्रोक्त पद्धतीने नैसर्गिकरित्या दुरुस्त होण्यासाठी तुम्हाला मदत होणार आहे. एक नया पैसा खर्च न करता काठी तुमच्या घरामध्ये सहज उपलब्ध असते. कुठल्याही झाडाची तोडा आणि आणा आणि व्यायाम करायला सुरुवात करा. अगदी 7 दिवसांमध्येच तुम्हाला फरक पडल्याशिवाय राहणार नाही. सुरू करूयात. सगळ्यात पहिला व्यायाम प्रकार, अशा पद्धतीनं आपल्याला हात समोर घ्यायचे आहेत, काठीला धरून. काठीच्या मधोमध तुम्हाला इकडे थोडी जागा ठेवायची, इकडे थोडी जागा ठेवायची. अशा पद्धतीने हात धरायचे. पायामध्ये थोडंसं अंतर घ्यायचंय. आता व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणार नाही, पण थोडंसं अंतर, एक हाताचं अंतर तुम्ही घेऊन ठेवायचंय. आणि ते घेतल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचंय, हळूहळू हात वर करायचे आहेत. त्याच्यानंतर हळूहळू समोर आणायचे. पूर्णपणे काठी तुम्हाला पुढे आणायची आहे. तुम्हाला दिसेल असं सांगतोय मी. हे अशा पद्धतीनं. खूप छान. रामकृष्ण हरी माऊली. सावकाश करायचे. पहिला व्यायाम प्रकार बघायला लागलो आपण. काही सुद्धा अवघड नाही. तुम्ही म्हणाल डॉक्टर तुम्ही तर कमालच केली. हे अशा पद्धतीनं. हे बघा किती वेळा करायचंय, 10 वेळा रामकृष्ण हरी म्हणायचंय आहे. हे बघा 1 4 5 सहज करता येणार आहे, दुखणार नाही, काय नाही. 7 8 व्यायाम प्रकार कोणी करायचे नाहीत हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. 9 आणि 10 हा झाला. त्याच्यानंतर दुसरा सोपा प्रकार काय करायचा आपल्याला, अशाच पद्धतीनं मी तुम्हाला दिसेल असं सांगतोय. हळूहळू तुम्हाला काय करायचं आहे, काठी वर करायची आहे. व काठी वर केल्याच्या नंतर हाताने आपली मान जी आहे ती मान सुद्धा शक्य तितकी वर करायची आहे. आणि वर केल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचंय, काठीच्या उजव्या आणि डाव्या टोकाकडे बघत बघत मान तुम्हाला उजवीकडे आणि डावीकडे अनुक्रमे फिरवायची आहे. कशा पद्धतीने बघा, 10 वेळा सावकाश फिरवायची. उजव्या टोकाकडे बघितलं मी, हळूहळू फिरवा. डाव्या टोकाकडे गडबड करायची नाही, मानेला झटका द्यायचा नाही. डोळे उघडे ठेवायचे आणि काठीच्या टोकाकडे लक्ष केंद्रित करायचं शक्य तितकं. खूप छान ट्रॅक्शन मिळणार आहे. एक शास्त्रोक्त पद्धतीचं तुम्हाला ट्रॅक्शन मिळाल्यामुळं मानेच्या मणक्याच्या तिथं तुम्हाला आराम वाटेल, मोकळेपणा वाटेल. सुरुवातीला थोडासा कटकट असा आवाज आलेला तुम्हाला जाणवेल. याचा अर्थ तिथल्या शिरा मोकळ्या झाल्या आणि तिथलं रक्ताभिसरण सुधारलं, तिथल्या स्नायूमध्ये लवचिकता यायला सुरुवात झाली. तर अशा पद्धतीनं तुम्हाला हा दुसरा व्यायाम प्रकार जो आहे तो करायचा आहे. प्रत्येक व्यायाम प्रकार फक्त 1 मिनिटासाठी करायचा आहे. असे फक्त 10 सोपे व्यायाम प्रकार मी तुम्हाला सांगणार आहे. हा अशा पद्धतीनं हा झाला दुसरा प्रकार. आता तिसरा सोपा प्रकार काय करायचा आहे, खूप सोपा आहे. अशाच पद्धतीनं सुरुवातीला हे तुम्हाला अशा पद्धतीनं खांद्यावरती काठी घ्यायची आहे आणि काठी घेतल्याच्या नंतर तुम्हाला अशा पद्धतीने ह्याला धरायचं आहे काठीच्या टोकांना. आणि ते धरल्याच्या नंतर काय करायचं आहे, तुमची पोटपिळी करायची आहे. हे अशा पद्धतीनं 1 मान सरळ ठेवायची 10 वेळा. 2 रामकृष्ण हरी. 3 वयाची अट अजिबात नाही. लहान करू शकतात, मध्यम करू शकतात, वयस्क करू शकतात. काही सुद्धा वेदना होणार नाहीत, सहन होईल अशा पद्धतीनं करायचं. 4 5 6
7 8 9 आणि 10. खूप छान. आता चौथा सोपा प्रकार काय करायचा आहे, अशा पद्धतीनं पाठीमागं काठी धरायची आहे. हे तुम्हाला दिसेल असं मी सांगतोय. अशा पद्धतीने काठी धरल्याच्या नंतर आपल्याला हात वर खाली करायची. काठी 1 शक्य तितकं, 2 शक्य तितकं वर करा. मान पाठ सरळ ठेवा. 3 नजर समोर. 4 रामकृष्ण हरी म्हणा. 5 मोकळं झालं पाहिजे, खांदे हात मान मोकळी झाली पाहिजे. 6 7 8 रामकृष्ण हरी. 9 आणि 10. हा झाला चौथा प्रकार. आता पाचवा प्रकार काय आहे, अशाच पद्धतीने काय करायचे आपल्याला, काठी पाठीमागच्या बाजूने धरायची आहे. मी कसं पकडले तुम्हाला दिसतंय, व्हिडिओमध्ये दिसायला लागले. हे बघा, हे अशा पद्धतीनं. आणि आपल्याला काय करायचं, आता काठी खालीवर करायची आहे. बघा, हे बघा, 1 शक्य तितकं, 2 3 खूप छान, 4 5 मान सरळ, 6 7 रामकृष्ण हरी. 8 9 10. जास्त हात वर जात नसेल तर एवढंच करा सुरुवातीला. त्याच्यानंतर हळूहळू त्याचं प्रमाण आणि वेळ वाढवायची आहे. एकाच दिवशी जास्त करायचं नाही. त्रास व्हायला लागला, दुखायला लागलं तर ती पोज करायची नाही. एखादी पोज एखाद्याला अवघड वाटली किंवा नाही सहन झाली वेदनेमुळं तर ती करायची नाही. करत असताना थोडस हलकं करा. आता सहावा सोपा प्रकार काय करायचा आहे, अशाच पद्धतीनं काठी तुम्हाला खांद्यावर ठेवायची आहे. खांद्यावर जेव्हा आपण अशा पद्धतीने काठी ठेवतो तेव्हा आपले खांदे आणि आपले हात आपल्या शरीराच्या 90 डिग्री कोणामध्ये राहतात. पायामध्ये थोडंसं अंतर ठेवा, काही अडचण नाही. आणि आता अशा पद्धतीनं मान सरळ ठेवा एका सरळ रेषेमध्ये. आणि त्याच्यानंतर मान हळूहळू उजवीकडे आणि डावीकडे बघून आपल्या हाताच्या बोटांकडे नजर स्थिर ठेवायची. या पोझिशनला थोड्या वेळ थांबायचं. परत पुन्हा तशाच पद्धतीने यायचं, इकडे घ्यायचं, नजर आपल्या उजव्या हाताच्या बोटांवर स्थिर ठेवायची. खूप छान. रामकृष्ण हरी 10 वेळा असं करायचं. 1 2 3 खूप छान. 4 सावकाश करायचं, काय होत नाही. 5 6 नस दबलेली असेल किंवा मणक्यामध्ये काय प्रॉब्लेम झालेला असेल तर तो देखील कमी होण्यासाठी मदत होईल. तो वाढणार नाही याची खात्री 100% देतो मी तुम्हाला. किंवा भविष्यात तुम्हाला अशा प्रकारचे मानेचे, हाताचे, खांद्याचे त्रास होऊ नये म्हणून देखील तुम्ही किंवा तुमचे नातेवाईक मित्र हे व्यायाम करू शकता, जेणेकरून तुमच्या हाताच्या, खांद्याच्या, मानेच्या हालचाली चांगल्या राहतील. दिवसभर एकाच ठिकाणी बसून काम करता, कॉम्प्युटरवरती काम करता, खाली मान घालून काम करता किंवा व्यवस्थित बसत नाही तर याच्यामुळं तुम्हाला किंवा मोबाईल जास्त बघता खाली बघून, अशा प्रकारे तुम्हाला हा वेदना किंवा हा त्रास सुरू होण्याची शक्यता असते. त्यामुळं रोज फक्त 10 मिनिट हा व्यायाम प्रकार जर केला तर खूप चांगला फायदा तुम्हाला होणार आहे. तर हा झाला 6वा प्रकार. आता 7वा प्रकार काय करायचा आहे, अशाच पद्धतीनं आपल्याला काठी हातामध्ये धरायचे आणि हे काठीचं जे टोक आहे ते अशा पद्धतीने इथं तळ हाताला धरायचंय आणि एक हात आपल्या काठीच्या खालच्या बाजूला थोडासा धरायचा आहे. आणि तो धरल्याच्या नंतर आपल्याला काय करायचंय, हे हात अशा पद्धतीनं वर घ्यायचा आहे 10 वेळा. परत पूर्वस्थितीमध्ये या, तुम्हाला दिसेल असं सांगतो मी. हे बघा, 1 खूप छान. जेवढं शक्य होईल तेवढं वर जाऊ द्या. एवढा जात असेल नो प्रॉब्लेम, हळूहळू असं व्हायला लागेल तुमचं. 2 3 हळूहळू 4. काय करायचं तुम्हाला, ह्या हाताने वर ढकलायचा, हा डावा हात. बघा, 5 खूप छान. रामकृष्ण हरी. हा व्यायाम करत करत तुम्हाला मजा पण येईल. दररोज हा व्हिडिओ लावून माझ्या समोर व्यायाम करा. तुमच्या हाताचे, मानेचे किंवा खांद्याचे किंवा पाठीचे किंवा वरच्या कमरेचे काही त्रास असतील तर ते देखील कमी होण्यासाठी मदत होईल. अगदी पहिल्या दिवसापासूनच तुम्हाला आराम वाटायला लागेल. 5 7 रामकृष्ण हरी. 8 9 आणि 10. त्याच्यानंतर विरुद्ध ह्या हातावरती टोक ठेवायचंय आणि डाव्या हाताने आपल्याला ह्या हाताला वर ढकलायचंय काठी सोबत. बघा, 1 शक्य तितकं, 2 रामकृष्ण हरी, 3
4 5 6 7 8 9 आणि 10. खूप छान. त्यानंतर 8वा सोपा प्रकार काय करायचा आहे, अशा पद्धतीनं आपल्याला हातावरती हे टोक ठेवायचं आहे, अशा पद्धतीनं समोर धरायचंय आणि ह्याला अशा पद्धतीने इकडे करायचं आहे 10 वेळा. 1 2 3. खूप छान. 4 समोर या. 5 6 7 8. सुरुवातीला 2 वेळा करा, 3 वेळा करा. 9 आणि 10. व्हेरी गुड. आता विरुद्ध हाताने बघा. 1 सावकाश. 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. आता 9वा सोपा प्रकार काय करायचा, अशा पद्धतीने काठी समोर धरायचे, वर निघून हळूहळू हळूहळू पाठीमागे घ्यायची, अशी जेवढी शक्य होईल तेवढी. जर जमत नसेल तर वरपर्यंतच न्या फक्त. त्याच्यानंतर परत पूर्व स्थितीमध्ये यायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. व्हेरी गुड. आणि शेवटचा 10वा सोपा प्रकार आहे, काठी समोर धरायचे आणि आपल्याला डावीकडे उजवीकडे वळायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. तर नक्कीच मित्र हो, सगळे व्यायाम प्रकार तुम्हाला जमतील अशा पद्धतीने जर तुम्ही करायला सुरुवात केली तर तुमच्या मानेचे, खांद्याचे, हाताचे सर्व त्रास अगदी नैसर्गिकरित्या शास्त्रोक्त पद्धतीने दुरुस्त होण्यासाठी मदत होणार आहे. माऊली फक्त तुम्ही करून बघा. तुम्ही स्वतःहून कमेंटमध्ये सांगाल की डॉक्टर आम्हाला नंबर 1 वाटलं, आमचा खूप दिवसापासूनचा जुना आजार कमी होण्यासाठी मदत झाली, हे तुम्ही स्वतः आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवाल याची मला खात्री आहे. आजपासून मी सांगितल्याप्रमाणे हे व्यायाम करायला कोण कोण सुरुवात करणार आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. मित्र हो, हा व्यायाम प्रकार कोणी करायचा नाही तर ज्या लोकांना सर्वायकल स्पॉन्डिलोसिसचा तीव्र स्वरूपाचा त्रास आहे किंवा तिथं प्रचंड वेदना आहेत, सूज आलेली आहे, झीज झालेली आहे, डॉक्टरांनी सांगितलं की मानेच्या खूप जास्त हालचाली तुम्ही करू नका, अशा वेळी हा व्यायाम करत असताना तुम्ही विशेष काळजी घेतली पाहिजे किंवा तुम्हाला सहन होईल अशा पद्धतीने केलं पाहिजे किंवा हे करण्याच्या आधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला आवर्जून घेतला पाहिजे. आता वेळ झालेली आहे शिट्टीच्या गाण्याची. मी शिट्टीतून गाणं म्हणून दाखवणार, ते गाणं कुठलं आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा. तर नक्कीच मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला खात्री आहे. व्हिडिओतली एक जरी गोष्ट तुमच्यासाठी महत्त्वाची कामाची वाटली असेल तर कृपया लाईकचं बटन न दाबता पुढे जाऊ नका, कारण जेव्हा तुम्ही आवर्जून लाईक करता तेव्हा आम्ही आवर्जून वेळ काढून व्हिडिओ बनवल्याचं आम्हाला समाधान मिळतं, सार्थक झाल्याचं वाटतं. यासोबतच हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील या सगळ्या त्रासापासून नैसर्गिकरित्या मुक्ती मिळण्यासाठी मदत होईल. त्यांचे हजारो रुपये वाचतील, ते तुम्हाला थँक्यू म्हणतील, मला देखील दुवा देतील, छान छान आशीर्वाद देतील. यासोबत
यासोबतच तुमच्या मनामध्ये काही आरोग्यविषयक शंका समस्या असतील आणि माझ्याकडून तुम्हाला वैयक्तिक सल्ला मार्गदर्शन उपचार हवे असतील तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आम्हाला हाय किंवा नमस्कार असा मेसेज पाठवा। यासोबतच आमच्या या आरोग्यविषयक कामाला तुम्हाला खरंच मनापासून सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर आजच आपलं चॅनल जॉईन करा। परत एकदा जाता जाता आठवण करून देतो, विनंती करतो, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा। आपल्या मित्र नातेवाईकांना देखील आवर्जून सबस्क्राईब करायला सांगा, कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन आणि तुम्ही केलेल्या लाईक्स, तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं। ज्या टॉनिकच्या बळावर जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू, त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल। तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया, लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह। तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा। धन्यवाद। रामकृष्ण हरी माऊली।